ॲडव्होकेट विशालदीप विजयसिंह बाबर, अध्यक्ष सांगोला विधिज्ञ संघ सांगोला, दिनांक 31/3/2026 रोजी सांगोला विधिज्ञ संघाचे सदस्य ॲडव्होकेट सागर मेटकरी हे साधारण 9:15 वाजता सांगोला पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये गेलेले असताना त्यांना तिथं नेमणुकीस असणारे पोलीस निरीक्षक घुगे साहेब व त्यांच्या सहकार्यांनी मारहाण केली. त्यांनी वकील आहे असं सांगून सुद्धा फरफटत नेऊन पोलीस स्टेशनच्या पत्र्याच्या शेडमध्ये बसवून मारहाण केली, शिवीगाळ केली आणि त्यांचा मोबाईल काढून घेतला. आणि एवढं करून त्यांना 1:30 वाजता कोऱ्या कागदावर सह्या घेऊन सोडून दिलं. त्याबाबत त्यांनी 1 एप्रिलला सांगोला विधिज्ञ संघाकडे उशिरा अर्ज दिला. त्या अनुषंगानं 2 एप्रिल रोजी सांगोला विधिज्ञ संघाची तातडीची मीटिंग सकाळी 11-11:30 वाजता पार पडली. या मीटिंगमध्ये सागर मेटकरी यांनी घडलेला प्रकार सांगितला. त्यावर विधिज्ञ संघातील सर्व सदस्यांनी आपापली मतं व्यक्त केली. त्यानुसार मी अध्यक्ष म्हणून पोलीस निरीक्षक घुगे साहेब यांना फोन लावला की बाबा अशा संदर्भात आपल्याकडं तुमच्या विरुद्ध तक्रारी अर्ज आलेला आहे, पण त्यांनी मी बाहेर आहे असं कळवलं. त्यामुळं आम्ही सर्व सांगोला विधिज्ञ संघाचे सदस्य सांगोला पोलीस स्टेशन येथे जाऊन संबंधित दोषीवर कार्यवाही करावी असा बारचं एक निवेदन आणि ॲडव्होकेट सागर मेटकरी यांची फिर्याद पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर ही जी घटना आहे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली. त्यामध्ये वकिलांवर झालेल्या ह्या हल्ल्याबाबत संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व वकील संघटना आक्रमक झाल्या. त्यामध्ये सांगोला विधिज्ञ संघानं ही सुरुवात केली की बाबा कोर्ट कामकाजापासून अलिप्त राहायचं. त्यास पंढरपूर असेल, बार्शी असेल, करमाळा, माळशिरस, सांगली जिल्हा संपूर्ण आज बंद आहे. त्या अनुषंगानं आज पुन्हा एकदा बैठक या अधिवक्ता संघाच्या सभागृहामध्ये झाली. त्याबाबत घुगे साहेब यांचा फोन आलेला होता की बाबा मी बारमध्ये यायला तयार आहे, परंतु बारच्या सदस्यांनी त्या गोष्टीला तीव्र शब्दात विरोध केला आणि संपूर्ण महाराष्ट्राचा हा विषय असल्यामुळं फक्त सांगोला विधिज्ञ संघ यामध्ये कोणताही ठोस असा निर्णय घेऊ शकत नाही. ही जी मारहाण झालेली आहे, अन्याय झालेला आहे, हा फक्त सागर मेटकरी किंवा सांगोला विधिज्ञ संघाचे सदस्य यांच्यावर एकट्यावर झालेला नसून महाराष्ट्रातील तमाम वकील वर्गावर झालेला हा हल्ला आहे. त्यामुळं याबाबत ह्या पोलिसांनी जे केलेलं गैरकृत्य आहे त्याबाबत आपण ठामपणे त्यांचे पोलीस प्रमुख, जिल्हा पोलीस प्रमुख असतील, IG असतील किंवा हायकोर्ट असेल, पोलीस कंप्लेंट अथॉरिटी असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या तक्रारी दाखल करण्याचा ठराव या सर्व सांगोला विधिज्ञ संघाच्या सदस्यांनी घेतला. या मीटिंगसाठी विशेष करून महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद थोबडे हेही हजर होते. त्यांनीही या जे विधिज्ञ संघाच्या सदस्यावर झालेला जे हल्ला आहे त्याबाबत तीव्र निषेध व्यक्त करून सांगोला विधिज्ञ संघासोबत राहणार असल्याचं मान्य केलं. त्याचबरोबर जे जिल्हा पोलीस प्रमुख असतील, नावकर साहेब असतील, त्याचबरोबर सांगली जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष असतील, सांगलीचे ज्येष्ठ विधिज्ञ श्रीकांत जाधव साहेब असतील, त्याचबरोबर 6 जिल्ह्याची जी खंडपीठ कृती समिती आहे त्यांचेही अध्यक्ष यांचा फोन आलेला होता. गरज पडली तर सर्वांनीच या कामकाजातून अलिप्त राहण्याचा ठराव करून या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. पुढचं पाऊल कशा पद्धतीचं राहणार? आता सध्या आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांना त्यांची वेळ घेऊन भेटणार आहोत, IG भेटणार आहोत. त्यांच्याकडून जर काय यांच्यावर काय कार्यवाही नाही झाली तर आम्ही माननीय उच्च न्यायालय कोल्हापूर सर्किट बेंच यांच्याकडे रिट पिटिशन दाखल करणार आहोत.